नमस्कार. श्री शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिकांप्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यासी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणूनी. त्यावरोणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24, सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीचे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका ये विषयी. काश्मीर देशींचा रूप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसुर, धन्य म्हणती तोची राजेश्वर, लाच नघे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्त्रे अलंकार, गजमुक्तमाळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्वालंकार उपाधी टाकून, करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करती शिवलीलामृत, बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण, करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती, ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परी ते न सांडती आपुले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार, अपर सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार, तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र, जाळिले सत्र करुनिया. जनमे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणादिका. वीरांची स दटावुनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर,
ज्याचा नातू होय शुक योगींद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणीती, षोडशोपचारेश पूजिती, भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन, ध्यान करीती शिवाचे. नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अणुमात्र, भाषण न करीती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजियानी समग्र, आरूढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे आम्हासी गूढ पडले चित्ती. मग ते दोघे कुमर आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने. गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयासी, नाही कोठे शोधिता. यावरी बोले शक्तिसूत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशात उत्तम, महापट्टणम नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम, महानंदा नामतियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहोणी कंदर्प, तन्मय होऊनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुवस. दासदासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ रूप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छुन, भूप सभाग्य येती घरा. वेश्या असोनी पतिव्रता, नेमिल्या जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश नव्हे. परम शिवभक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी. याचकमणी जे जे इच्छित, ते ते महानंदा पूर्वित, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान, हुकुट मर्कट पाळिले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधोण, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुकुट मर्कट त्या समोर, तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे. महानंदा त्यासी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून, त्यासही घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करोनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होवोनी आनंद घन, नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले, सवेची त्याने दिव्यलिंग काढले, सूर्यप्रभेहून आगळे, तेज वर्णिले नवजाय. लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी,
कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, मंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे. एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचके. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित दाखवी. त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेसी लागला अग्न, जण धावो लागले चहूकडून, एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून, कुकुट मर्कट दिधले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुसे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन, महानंदा घाबरी ऐकोण, वक्षस्थळ घेत बडवून, म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण, लिंगाकारणे तुझवरी. मग त्रिचरण चेतविला, आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला, समीपाला कुंडाच्या. अति लाघवी उमारंग, जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग, ओम नमः शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा, बोलविले सर्व ब्रह्मवृंदा. लुटविली सर्व संपदा, कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण, सर्व संपत्ती सहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन, हृदयी चिंतले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदयाचळी, तैसा प्रगटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकटी पाळी भक्ता ते. माथा जटांचा भार, तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर, अभयंकर महाजोगी. चंद्रकळा तयाचे शिरी, नीळकंठ खटवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी, गजचर्म पांघुरला. नेसलासे व्याघ्रांबर, गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी वेष्टीत फणीवर, दशभुजा मिरवती. वरचेवर कंदूक झेलीत, तेवी 10 भुजा परसोणी अकस्मात. महानंदेसी झेलुनी धरीत, हृदय कमळी परमात्मा. म्हणे जाहलो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत, महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावोणी त्वरित, नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व, मद मत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक, अमृताहुनी कोटी गुणे. जेथे सुरतरूंची वने अपारे, सुरभींची बहुत खिल्लारे. चिंतामणींची धवलागारे, भक्ता कारणे निर्मिली. जेथे ओसनता बोलती शिवदास, तेथे प्राप्त होय तयास. शिवपद सर्वदा अविनाश, महानंदा तेथे पावली. हे कथा परमसुरस, पराशर सांगे भद्रसेनास. म्हणे हे कुमर दोघे निशेष, कुकुट मर्कट पूर्वींचे. कंठी रुद्राक्ष धारण, भाळी विभूती चर्चून. त्याच पूर्व पुण्ये करुण, सुधर्म तारक उपजले. हे पुढे राज्य करतील निर्दोष, 32 लक्षणी डोळस. शिवभजनी लावती बहुतांस, उद्धरतील तुम्हा ते. अमात्य सहित भद्रसेन, गुरुसी घाली लोटांगण. म्हणे इतुकेन मी धन्य, सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्षे करीती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाची पुत्र आम्हास. परम प्रिय कर राजस, प्राणाहून आवडे बहु. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्यमान, सांगा स्वामी मग तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख,
परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख, हे सभा सकळिका दुःखावरणी पडेल पै. प्रत्यय सदृश्य बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाहून विशेषते गोष्टी, भद्रसेन म्हणे सत्यवचन. बोलाव्या न करावा अनमान, तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्षे पूर्ण झाली असती जानपा. आजपासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी, राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला. अमात्यसहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी. अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे, करुणिया हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर. मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे, नृपश्रेष्ठा न सोडी धीर. ऐक एक सांगतो विचार, जय पंचभूते नव्हती समग्र, शशी मित्र नव्हते ते. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्ममय साचार्य. तेथे झाले स्फुरण जागर, अहम ब्रह्म म्हणोनिया. ते ध्वनी माया सत्य, तेथोनी जाहले महतत्व. मग त्रिविध अहंकार होत, शिव इच्छे करुनिया. सत्वांशे निर्मिला पीत वसन, रजांशे सृष्टीकर्ता द्रुहीन. तमांशे रुद्र परिपूर्ण, सर्वस्थित्यंत करविता. विधीसी म्हणे सृष्टीरची पूर्ण, येरू म्हणे मज नाही ज्ञान. शिव म्हणे तया लागून, चारी वेद उपदेशिले. चहू वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान, भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहुनी आणिक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले. जे रुद्राध्याय ऐकती पढती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्भवती एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग सांप्रदाये ऋषीपासोन, भूतली आला अध्याय जाण. थोर जप तपज्ञान, त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचे निदर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देवदर्शन, त्याचे घेऊनी इच्छिती. जप तप शिवार्चन, त्याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर, रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभक्तिकृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांसी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवद्वेष. तेने ते जावोनी यमपुरीस, महानरकी पडले सदा. यम सांगे दूताप्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचनी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणती जे त्या लागून, आणोनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे जासी, कुंभी पाकी घालावे त्यासी. अनुष्ठानाने आयुष्यासी, वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेना अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यूदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुण, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणीपाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढचरण, सद्गद होऊनी बोलती. सकल ऋषी रत्नमंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायका. काळ मृत्यू भय शोका, गुरु रक्षी त्यापासूनी. तरी त्वा आचार्य तत्व करावे पूर्ण. तुझसवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यास ध्यान युक्त पडून, गुरुपासूनी जे आले. परदारा आणि परधन, ज्यांसी वामनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न घेती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्ये चालो न देती मित्ररथ. किंवा साक्षात उमानाथ, पुढे आणोनी उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण,
बैसला व्यासपिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले. स्वरधुनीचे सलील भरले पूर्ण, त्यात आम्र पल्लव घालून रुद्र घोषे गर्जिन्नले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्याह्नी आला चंडांश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टिती, वलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभिकारा. रुद्रोदक शिंपोण सावध केला राजनंदन, त्यासी पुस्ती वर्तमान वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर, विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खदिरांगरा सारिखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष धावूनी आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी दुजी नसे. ते तेजे जैसे गभस्ती, दिगंततम संहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज येऊनी मज सोडविले तोडोनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरुण करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्र मुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देव सुमणे वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयांची महासुस्वर, मृदंग वाद्ये गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नाद न माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षड्रस अन्ने शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणोनी सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देता मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझिया सुता. ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवणी, की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी. की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंग अर्चिजे. की निर्दैवास सापडे चिंतामणी. की क्षुधिथा पुढे क्षीराब्धी ये धावुनी. तैसा कमलोद्भवनंदन, ते क्षणी नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन, औत्ताणपादी कयाधू हृदयरत्न. हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण, वंद्य जे का सर्वांते. जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ, 14 विद्या करतलमळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ, नारायण दुसरा की. हे कमल भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे ताडिल शक्रादिका. तो नारद देखोनी तेची क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी गार्ह्यपत्य आहवणी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन. धावूनी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमणी, षोडशोपचारे पूजिला नारद मुनी. राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू. त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिव, दूत 4घे देखिले. दशभुज पंचवदन, तिही मृत्यू नेला बांधोन. तुझ्या पुत्राचे चुकविले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले. तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला. मज देखता मृत्यू सपुसू लागला, शिवसूत ऐकाते.
तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौमस होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी. मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते. ते महत्पुण्ये निरसुनी सहज, 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु. मग उभा ठाकुणी कृतांत, कर जोडोनी स्तवन करीत, ते अपर्णाधव हिमनग जामात, अपराध न कळता घडला हा. ऐसे नारदे सांगता ते क्षणी, राये पायावरी घातली लोळणी, आणिक सहस्र रुद्र करुणी मोहोत्साह करीतसे. शतरुद्र करिता निशेष, शतायुषी होय तो पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूप याची देही. तो येथेची झाला मुक्त, त्याच्या तीर्थे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मासूत अंतर्धान पावला. आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्म धन देऊन, तोषविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जाता झाला. हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी होय आयुष्य संतती, त्यांसी काळ न बाधे अंती, वंदोनी नेती शिवपदा. 10 कपिलादान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल अभक्ष भक्षण, सुरापान ब्रह्महत्या. एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती. यावरी कलियुगी निशेष, शिव कीर्तनाचा महिमा विशेष. आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन, सुधर्म पुत्रासी राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधाना समवेत राव जाना, जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्रध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी बैसवुनी त्वरित, राव प्रधान नेले मिरवित, विधी लोक वैकुंठी वास बहुत, स्वेच्छे करुणी राहिले. शेवटी शिवपदासी पाऊन, राहिले शिवरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्राचे. हा अध्याय करिता श्रवण, 11 रुद्रा समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण, इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यासी न बाधे ग्रहपीडा विघ्न, पिशाच बाधा रोग दारुण, न बाधीच सर्वथाही. येथे जो मानिल अविश्वास, जो होईल अल्पायुषी तामस, हे निंदी तो चांडाळ निशेष, त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवोनी वांज झाली माता, त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे, ते आपुल्या गृहास न आणावे, आपण त्यांच्या सदनासी न जावे, ते त्यजावे जीवे भावे, जेवी सुशीळ हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष, ते मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस, त्यांसी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित, अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित, हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान, तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य, त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, तो जगदानंद मूळकंद, अभंग न विटे कालत्रयी. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड, परिसोत सज्जन अखंड, 11 गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीनच आला असाल तर सबस्क्राईब करा.
बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा. असेच माझ्याबरोबर राहा श्री शिवलीलामृत ऐकण्यासाठी. धन्यवाद.